8 मोठे अपडेट. हो, 8 मोठे अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने जाहीर केले आहे. तसेच लाभार्थी महिलांची अंतिम पात्रता यादी याबद्दल सुद्धा एक मोठा खुलासा शासनाकडून करण्यात आला आहे. आणि सर्वात मोठा अपडेट आला आहे तो राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा आधीपासूनच लाभ घेत असणाऱ्या महिलांसाठी. हे सर्व अपडेट्स जाणून घेण्याआधी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यात येणारे अपडेट सुद्धा तुमच्याकडून मिस होणार नाहीत. पहिला अपडेट, आता योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते सुद्धा चालणार आहे. अनेक जण प्रश्न विचारत होते की पोस्टातलं खातं चालणार का? तर आता GR मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की ते खातं चालणार आहे. फक्त त्या खात्याला अर्जदार महिलेचा आधार कार्ड लिंक असायला पाहिजे. दुसरा अपडेट, अर्जदार महिला महाराष्ट्र राज्यातील असून पतीच्या रेशन कार्डमध्ये जर तिचे नाव नसेल पण त्यांच्याकडे विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट असेल तर पतीचे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आता उत्पन्नाचा पुरावा म्हणून त्या अर्जदार महिलेला तिच्या अर्जासोबत जोडता येणार आहे. तिसरा अपडेट, अर्जदार महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला आहे पण तिचे लग्न महाराष्ट्रात कायमचा रहिवास किंवा अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत झाला असेल तर अशा महिलांना त्यांच्या पतीचा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जन्म दाखला, 15 वर्ष जुनं रेशन कार्ड किंवा 15 वर्ष जुनं मतदान कार्ड यापैकी एक डॉक्युमेंट्स रहिवासी पुरावा म्हणून वापरता येणार आहे. त्याचप्रमाणे पतीचा उत्पन्नाचा दाखला किंवा रेशन कार्ड उत्पन्नाचा पुरावा म्हणून देखील जोडता येणार आहे. चौथा अपडेट, अर्ज भरताना अनेक महिलांना प्रश्न पडत आहे की पतीच्या नाही पण वडिलांच्या रेशन कार्डवर त्यांचे नाव दाखल आहे तर चालेल का? आता योजनेचा अर्ज भरताना ज्यावेळेस आपण कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला असं म्हणतो तेव्हा कुटुंबाची व्याख्या नेमकी काय याबाबतही स्पष्टीकरण या GR मध्ये दिले आहे. पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली अशी आहे कुटुंबाची व्याख्या. त्यामुळे अर्ज भरताना एकतर पतीच्या रेशन कार्डवर नाव असले पाहिजे, नसेल तर अर्जदार महिलेचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला रहिवासी पुरावा म्हणून जोडता येईल आणि पतीचा उत्पन्नाचा दाखला उत्पन्न पुरावा म्हणून जोडता येईल. पाचवा अपडेट, अर्जदार महिलांनी भरलेला ऑफलाईन फॉर्म ऑनलाईनमध्ये कन्वर्ट करताना तिथे महिलेला आता स्वतः हजर राहण्याची गरज पडणार नाही, कारण ऑफलाईन अर्जावर चिटकवून दिलेल्या फोटोचा फोटो काढून त्यांचा तो अर्ज आता ऑनलाईनमध्ये नोंदवला जाणार आहे. सहावा अपडेट, एकाच अर्जदार महिलेचे 2 वेगवेगळे अर्ज सापडले तर असे डुप्लिकेशन आता टाळले जाणार आहे. सातवा अपडेट, अर्जदार महिलांना स्वतःचा अर्ज कसा करावा किंवा तो नेमका कोणाकडे करावा हे जर समजत नसेल तर ती सुद्धा माहिती या GR मध्ये दिली आहे. जसे तुम्ही नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक म्हणजे CRP, मदत कक्ष प्रमुख व सिटी मिशन मॅनेजर, तसेच आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र या सर्व ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आणि आठवा अपडेट, ज्या महिलांना राज्य किंवा केंद्र सरकारच्या योजनांचा आधीपासूनच DBT मार्फत लाभ मिळत आहे, योजना जसे PM किसान, पोषण, मनरेगस, PM स्वानिधी, JSY, PM मातृवंदना योजना किंवा अन्य योजना या कुठल्याही योजनांमधून जर तुमच्या अकाउंटला पैसे येत असतील आणि अशा महिला जर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत असतील तर अशा महिलांचा डेटा आधीपासूनच अपडेटेड असेल, म्हणजे सरकारकडे उपलब्ध असेल. त्यांचे आधार ऑथेंटिकेशन तसेच KYC सुद्धा यापूर्वीच झाली असल्याने अशा लाभार्थी महिलांना फक्त ऑफलाईन अर्ज भरून द्यावा लागणार आहे, ज्यामुळे योजनेचा लाभ म्हणजे 1500 रुपये दर महिना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाईल. पात्र महिलांची यादी, आता जे काही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज प्राप्त होत आहेत त्यांची छाननी व तपासणीनंतर लाभार्थ्यांची पात्रता यादी लावली जाणार आहे. या अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी, लक्षात ठेवा प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन केले जाणार आहे, म्हणजेच यादी जाहीर होताच ती सर्वांसमोर वाचून दाखवली जाणार आहे. त्याचप्रमाणे ही यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र या ठिकाणी प्रसिद्धसुद्धा केली जाणार आहे. तर हे महत्त्वपूर्ण 8 अपडेट तसेच पात्रता यादी संदर्भातील माहिती इतर माता भगिनींसोबत सुद्धा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.